चला आज काहीतरी नवीन बनवूया। तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मी रेश्मा आणि मी एका कुंडीमध्ये आळूची झाडे लावली होती। तीच आळूच्या झाडांची पानं आज मी कट करून घेतल्यात, कारण की मला आळूवडी खायची होती। सगळ्यात पहिला आळूची पानं कट करून आणून धुवून घेतल्यात आणि त्याच्यानंतर ते सुकायला ठेवून सगळ्यात पहिला लसूण सोलून घेतलाय आणि कोथिंबीर बारीक करून घेतली। मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकलाय, मिरची टाकली, जिरं टाकलंय, थोडंसं खोबरं टाकलंय आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलंय। बारीक करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये बेसनचं पीठ काढून घेतलंय आणि त्याच्यामध्ये मिक्सरला लावलेलं सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून दिलंय। थोडीशी हळद, थोडीसं मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स केलंय आणि थोडं थोडं पाणी टाकत नंतर ते एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलंय। जास्त पातळी करायचं नाहीये आणि जास्त जाडही करायचं नाहीये, मीडियम असं बनवायचंय। तुम्ही बघू शकता इथं। त्याच्यानंतर एका वाटीत तेल घेऊन सगळ्या पानांना तेल लावून घ्यायचंय, का तर पीठ आपल्या हाताला लावताना चिटकू नये म्हणून हे पानांना तेल लावून घ्यायचंय। ते लावून झाल्यानंतर मी व्यवस्थितपणे आळूच्या पानावरती पीठ पसरून घ्यायचंय आणि गोल गोल करून घ्यायचंय। त्याच्यानंतर मग वाफायला ठेवल्या आळूची पाने आणि वरतून हवा जाऊ नये असं झाकण झाकून द्यायचंय। त्याच्यानंतर मग चेक करायचे की आळूच्या वड्या शिजलेत की 15 मिनिटांना। त्या व्यवस्थित जर शिजल्या असतील, वाफरल्या असतील तर बारीक बारीक कट करून घ्यायचे आणि नंतर तेलात तळून घ्यायचे आणि खरंच खूप छान होतात अशा बनवल्या की वड्या। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।